ठिबक सिंचन करायचं आहे, पण त्याच्यासाठी कोणती पाईपलाईन वापरली पाहिजे हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडतो. आणि हाच प्रश्न एका शेतकरी बंधूंनी आमची एक व्हिडिओ होती 16 mm वा 20 mm कोणती ड्रीप वापरावी त्याच्यामध्ये हा विचारला होता कमेंट करून. तर बघा, त्यांनी विचारलं होतं मेन पाईपलाईन किती इंची वापरावी आणि सब पाईपलाईन किती इंची वापरावी. तर मेन पाईपलाईन आणि ठिबकचा तर काही संबंधच नाही, कारण मेन पाईपलाईन म्हणजे काय की तुमची मोटरपासून तुमच्या शेतापर्यंत जी कुठली पाईपलाईन आली आहे, कोणा शेतकऱ्याची ती फार लांब असू शकते, कोणा शेतकऱ्याची ती नसू शकते, 10-20 फूट असू शकते, कारण शेतातच विहीर होती. पण ह्याच पाईपलाईनला मेन पाईपलाईन म्हणतात. ह्या पाईपलाईनला आपण छिद्र पाडत नाही आणि त्याला ठिबकच्या नड्यासुद्धा जोडत नाही. पण त्याच्यानंतर जी पाईपलाईन आपण शेतामध्ये टाकतो की जिला आपण छिद्र पाडतो आणि ठिबकच्या नड्या जोडतो त्याला आपण सबलाईन म्हणतात. तर मेन पाईपलाईनची साईज असते डिपेंड तुमच्या मोटरवर, पण सबलाईन प्रत्येक शेतकऱ्याने होऊ शकेल तोपर्यंत 2 इंची वापरावी, कारण त्याच्यामध्ये पैशाची पण बचत होते आणि छोटी पाईपलाईन असल्यामुळे तुमचं पाण्याचं प्रेशर मेंटेन राहतं आणि तुमच्या ठिबकचं आयुष्य वाढतं. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की 2.5 इंची पाईपलाईन वापरावी लागेल, पण त्याची बिलकुल गरज नाही आहे. म्हणजे कोणतीही मोटर असो, कितीही मोठी मोटर असो, कितीही मोठं शेत असो, तुम्ही 2 इंची पाईपलाईनचा उपयोग करा. आणि ही माहिती फार महत्त्वाची आहे, म्हणून ही व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा, कारण शेवटी एक पैसा कोणाचा तरी वाचला तर ते पुण्याचं काम होणार आहे.